कसली संधी देऊ मी त्याला? त्या माणसाला तेव्हाही काही वाटत नव्हतं आणि आत्ताही काहीच वाटत नाहीये त्याला. मग त्यांनी तुला एवढे फोन का केले असते? अरे त्यांना पण काहीतरी वाटत असेल, नाईलाज असेल केदार त्यांचा. माझं ऐक, एकदा त्यांच्याशी बोलून घे. त्यांच्यासाठी नाही, माझ्यासाठी. नाही म्हणालो ना मी. मला मैत्री नको, मला त्याच्याबरोबर मला कुठलंच नातं नको आहे. नाही बॉस, मैत्री आपल्यासारखी असायला हवी ना, तुझ्यासारखी. तारिणी, नातं मैत्री हे जे काही असतं हे आपल्यासारखं असायला हवं ना. अगदी सेल्फलेस. कुठल्याही अपेक्षा नसतात, खोटेपणा नसतो. फक्त एकमेकांबद्दल चांगला विचार केला जातो. ट्रान्सपरन्सी असते. आता काल रात्री पण तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. ही असते ना मैत्री तारिणी. मला नाही बोलायचं त्या माणसाबरोबर. तुझ्याशी बोलून मला खूप हलकं वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास. विश्वासाशिवाय कुठल्याच नात्याला अर्थ नसतो ना तारिणी. केदार, अरे पण डबा आणलाय तुझ्यासाठी, नाश्ता करून घे. काय? नमा, कॉलेजला निघालीस? अगं डबा ठेवला होता तुझा ओट्यावर, घेतलास ना? हो. तो खाऊन घ्या पूर्ण. आणि आता कॉलेजला निघालीस तर सावकाश जा. अगं ते केदारची तब्येत बरी नाहीये काल रात्रीपासून, म्हणून त्याला डबा द्यायला आले होते मी. तू निघ आणि सावकाश जा आणि लवकर ये. चल सावकाश जा ग. हो. केदारला बरं नाहीये हे तारिणीताईला कसं माहित? म्हणजे तारिणीताई रात्रभर केदारच्या रूम मध्ये होती. मग तिने अंजूला खोटं का सांगितलं? ते अंजूला खरं सांगू शकत होते ना की केदारला बरं नाहीये म्हणून. केदार काय म्हणत होता की मन मोकळं केलं वगैरे वगैरे. या दोघांमध्ये फ्रेंडशिप पेक्षा जास्त काही ऍक्च्युली सांगायला पाहिजे. नाही नको नको. हा, तारिणीताईला जर केदारबद्दल तसं काही वाटत असेल तर तिने स्वतःहून सांगितलेलंच बरं होईल. तशी तारिणीताई हुशार आहे, रिस्पॉन्सिबल आहे, पण ती काही चुकीचं करणार नाही. आणि तिला जेव्हा वाटेल ना तेव्हा ती स्वतःहूनच आजीला सगळं सांगेल. मी आता उगाच सांगून प्रॉब्लेम नको क्रिएट करायला.